नांदगावला एकाच रात्री 7 घरे फोडली, लाखोंचा ऐवज लंपास, बंद घरांना केले लक्ष्य. नांदगाव शहरात गुरुवारी रात्री 7 ते 8 ठिकाणी घरफोड्यांच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चोऱ्यांच्या सत्राने आता विक्राळ रूप घेतले असून यामुळे पोलिसांसमोरही मोठं आव्हान निर्माण झालं आहे. नांदगाव शहरातील गुरुकृपानगर आणि जतपुरा भागात यापूर्वीच धाडसी घरफोड्या घडल्या होत्या. त्यानंतर गुरुवारी मध्यरात्री येवला रस्त्यावरील विवेकानंद नगर आणि मल्हारवाडी भागात बंद घरांमध्ये घुसून चोरट्यांनी लाखोचा ऐवज लंपास केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. विशेष म्हणजे चोरट्यांनी गॅस कटरचा वापर करून बंद दरवाजांचे कोयंडे कापले. दगुबाई आहेर यांच्या घरातून तब्बल 10 तोळे सोने व 20,000 रुपये रोख रक्कम चोरीस गेली असल्याची तक्रार दाखल झाली आहे. याशिवाय निवृत्त पोलीस अधिकारी, शिक्षक आणि ग्रामसेवक यांच्या बंद घरांवरही चोरट्यांनी हात साफ केला. विवेकानंद नगर भागातील संतोष जगन्नाथ आहेर, उज्ज्वला राजेंद्र तुपे, जनार्दन आनंदा महाजन, प्रमोद दगडू मराठे, दीपक रावसाहेब निकम आणि सोमनाथ महादेव ठोंबरे यांच्या घरी कोयंडे कापल्याचे निदर्शनास आले. घरातील कपाटे, पलंग आणि साहित्य अस्ताव्यस्त आढळून आले. या घरातील कुटुंबीय बाहेरगावी गेले होते याची माहिती आधीच मिळून ही घरे टार्गेट करण्यात आली असल्याचे दिसते आहे. बाहेरगावी जाण्यापूर्वी आपल्या घराची माहिती शेजाऱ्यांना द्यावी आणि महत्त्वाचा ऐवज सुरक्षित स्थळी ठेवावा. यामुळे अशा घटना टाळता येतील. नांदगाव पोलिसांचा जलद गतीने तपास सुरू असून लवकरच संशयित जेरबंद होतील असे नांदगावचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी स्टार न्यूजशी बोलताना सांगितले. नाशिक स्टार न्यूजसाठी बाबासाहेब कदम, नांदगाव.